चला बाबा येते आम्ही गावात जाऊन येते जरा. चला. जरा मला काय म्हणायचं ऐकतीस का? काय बसून घे. अहो बाबा काय तुमचं आता जायचंय मला तर काय बसून घे. ते तुझं घोडे जरा दांडे थांबव ना. अहो बाबा मैत्रिणी वाट बघतात ते वृक्षारोपण आहे आज गावात बाहेरच थांबलात त्या. हो मला सगळं कळतंय. तुझं वृक्षारोपण आहे समाजकार्य आहे सगळं मी नाही म्हटलं का. पण मी काय प्रश्न विचारतो त्याचं उत्तर देशील का नाही? बरं विचारा चला लवकर वेळ लवकर म्हणजे बापाशी बोलतेस तू. अहो बाबा मान्य आहे मला पण आता बाहेर माझी वाट बघत बसल्यात माझ्या मैत्रिणी मला जायचंय उशीर झाला आधी. ते मला एका प्रश्न उत्तर दे. परवा जे पाहुणे पाहायला आले आपल्याकडे तू म्हणली मी तुम्हाला नंतर निर्णय सांगते. तू निर्णय सांगितलास का मला? अहो बाबा निर्णय सांगायची गरजच आहे का अजून तुम्हाला? गरज आहे म्हणजे तुम्हाला कळलं नाही का त्यावेळेस? काय करायचं त्याच्यामध्ये मला? अहो बाबा ज्या मुलाला गाडी चालवता येते हा. पण गाडी पंक्चर झाल्यावर त्याची स्टेपनी बसवता येत नाही त्या मुलासंग लग्न कर म्हणताय का तुम्ही मला? काय त्या मुलामध्ये बाबा काय आहे? अगं चांगला हँडसम पोरगा आहे. त्यांचं कारखानदार आहे. घरचे पाटील लोक आहेत. नोकर चाकर बंगला गाडी सगळं आहे ना. अहो पाटील असू द्या काही असू द्या आणि कोणत्या अंगाने हँडसम दिसतो आबा तो तुम्हाला? हा? कोणत्या अंगाने हँडसम दिसतो सांगा? बर. डोक्यावरची केस गेलेली आहेत त्याच्या. पहिला डोक्यावरची केस गेली मी हँडसम दिसत नाही का तो? हा अगं चांगला पोरगा आहे नाही म्हणलो नको. काय नाही बोलू नको नाहीच आहे माझा निर्णय आहे अरे बाबा. मी देवा. तुम्हाला आधीच म्हणलं होतं मला लग्न करायचं नाही. तरी तुमच्या म्हणण्यासाठी मी बघितलं की नाही कार्यक्रम केला की नाही तो बघण्याचा. तुझ्या पाया पडतो. अरे त्या लोकांची मला सारखी फोन येऊन देतात की तुमचा निरोप काय कळला नाही निरोप कळला नाही. मी काय सांगायचं निरोप त्यांना? त्यांची फोन येतो ते वेळात. हो त्यांना तेवढं कळलं नाही का त्या दिवशी मी जशी वागले त्याच्यावरून त्यांना कळायला पाहिजे होतं ना मग. तुझ्या पुढे मी हात जोडले बघ. हे बघ इथं आबा गेले तिकडे पंढरपूरच्या वारीला. माझ्या एकट्या तू अजिबात निर्णय सोडवून तुझा निर्णय काय असेल सांग मला. बघा आबा असते ना मी त्यांना समजून सांगितलं असतं त्यांनी पण माझं ऐकलं असतं पण तुम्हीच ऐकत नाहीये. अगं बाप मी तुझं कसं ऐकेल? मला वाटत नाही का तुझं चांगलं व्हावं लग्न व्हावं म्हणून. चांगलं बाबा असल्या मुलं संघाला लावून देताय का मग? चांगलं असं करायचं का तुम्हाला माझं? तुझा फायनल निर्णय का हा? हा माझा फायनल निर्णय. नक्की? हो. हे बघ हे बाबळगावचं स्थळ आलेलं आहे. मुलगा चांगला देखणं आहे हँडसम आहे खानदानी मुलगा आहे पाटील घराण्यातला आहे पैसा पाणी नोकर चाकर सगळे. एकदा त्याचं बायोडाटा त्या बघून घे बरं. राव आबा आता हसाय काय झालं? हा एक नंबरचा मंद माकड मुलगा आहे. तुम्ही ह्याच्या संग लग्न कर म्हणताय का आता? तुला काय माहिती तू काय माकड मुलगा आहे का मंद मुलगा आहे? अहो, मी ओळखते याला. अरे बापरे म्हणजे तुझी ओळख लांबपर्यंत. मग काय कमी काय याच्यामध्ये? मी पाहिलेलं आहे आणि तुला माझा निर्णय तू योग्य मानला पाहिजे. अहो याला गावात पुत्र विचारत नाही तुम्ही म्हणताय पाटील मुलगा आहे. मग तू या पुढे हात जोडला बघा बघा मी याला अर्थ नाही का मला? मी तुम्हाला म्हणलंय मला नाही करायचं लग्न. मला माझे समाजकार्य करायचंय. मला माझी युपीएससी ची परीक्षा द्यायची त्याचा अभ्यास करायचा आहे. मला गावात नाव कमवायचंय. मला जिल्ह्यात नाव कमवायचंय. माझी काहीतरी स्वप्न आहे बाबा. अगं ऐकून तर घे. तू सगळं कर ना. मी कुठं नाही म्हटलं लग्न झालं तर सगळं कर ना. लग्न झाल्यानंतर कुठे सगळं करायचंय? लग्न झाल्यानंतर चूल आणि मूल एकच आहे माझ्या मागं. मला हे बाकी काहीच करता येणार नाहीये बाबा. आई तुला काय करायचं तू कर बाबा. हा. पण तू हा मुलगा पास कर. अजिबात नाही बाबा. तुम्हाला आधीच सांगते जर परत माझ्या मागे लागली ना तुम्ही मी मामाला नाव सांगणार आहे. कोणत्या तुझ्या मामाला? मग एक मामा आहे माझा. अरे 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 नको ग माझी आई. तू लग्न कर नाही तर करू नको. पण त्या भुजंग मामाकडे जाऊन काही त्याला सांगू नको. अगं तो माणूस नाही का तो भुजंगच आहे. अरे 10,000 रुपये घेतलेस आणि गावाला लंपास झालास होय. आलाय माझ्या उपकाराला आलाय. 10,000 रुपये द्यायचे. कोणाला फसवतो तू? कोणाला फसवतो तू? अरे भुजंगराव म्हणतात मला. भुजंगराव लक्षात ठेव. माझे पैसे दिले ना तर गोळी घालीन तुला. या भुजंगरावाशी गाठ आहे तुझी. आजपासून कामाला लागायचं. जे पडेल ते काम करायचं. काय आलं का लक्षात? भुजंगराव म्हणतात मला. आबा आहे का आबा? कोण आहे? अरे बापरे राम 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 राम. सरपंच साहेब या या या. पाटील साहेब या. राम राम. चेअरमन साहेब राम राम. आबा कुठे गेले? आबा वारीला गेलेत ना सकाळी. होय का? हा पंढरपूरची वारी आहे ना. बरं या या.
बसा बसा. हा वा 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 वा. तर सरपंच साहेब काय काम काढलं होतं आबांकडं? काय नाही, नेहमीप्रमाणे आपलं आलो होतो. बरं बरं बरं. चेअरमन साहेब बोला की. अहो, ते महत्वाचं म्हणजे ते आव्हान आहे तिथं, हा. पण तरी सुद्धा आमचा विचार आहे का ती रागिनी आणि श्यामल बर यांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी आम्ही इथं आलो. फार महत्वाचा विषय, त्यांनी जो उपक्रम राबवलाय ना हा. फार प्रेरणादायक आहे. खरे खरे खरे. यांचं मुलींचं कौतुक करण्यासाठी सरपंचांनी आम्हाला आग्रह केला, वा वा. म्हणून या ठिकाणी आलो. मुलींचं कौतुक चांगलं काम करतात म्हणल्यावर कौतुक केलंच पाहिजे. केलं जाईल. हा तुमचा मोठेपणा आहे हो सरपंच साहेबांचा मोठेपणा आहे हा. बोला अजून काय चाललंय? हा नाही काम करू आपण, ही सगळ्या बातचीत आपण याला चहा घेऊन करू. चहा पाण्याचं राहू द्या, बर राईट. आम्ही आलोय ना. हा हा हा. खरं रागिनीचा आम्हाला सत्कार करायचा आहे गावाच्या वतीनं. काय सांगता काय सरपंच साहेब? ग्रामपंचायतीत ठरवलं आहे. बर बर बर. मग एक काम करा, आबा गेलेले पंढरपूरच्या वारीला, आबा आले की मग आपण सत्काराचं काम ठेवू, आहे का नाही? हा कसं वाटतं तुम्हाला? नाही का? आबा असले जरा थोडं कौतिक होईल. पाहिजेच ना. हा तेव्हा मग तेव्हा तुम्ही सत्कार करा. ठीक आहे, तुम्हाला चालतंय ना? हो 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 काय हरकत नाही. हा? तुमच्या पद्धतीने घेऊ आम्ही. नक्की नक्की नक्की. सुन्या काय बोल म्हणे भाऊ. अरे तंबाखू बिंबाखू आहे का रे? हे काय विचारणं झालं काय? हातातच घेऊन बसलोय. अरे वा, तू सगळं माझ्या मनातलं ओळखीतो. मग. हे घे चुना चुना बी चुना लावू का? लावा की. तुम्हाला काय जमतंय तेव्हा? नाही मला जमत, चुना लावायचं मला चांगलं जमत. म्हणे भाऊ, हा बोल ना. मी काय म्हणतोय, म्हणत माझं लग्न तर असं होत नाही. स्वर्गात एखादी अप्सरा भेटेल का? अरे स्वर्गात एखादी? अरे लय अप्सरा आहे, मी काय स्वर्गात जाऊन खाली येतो. बरं स्वर्गात जायचा मार्ग तरी सांग मला. काय सोपा, लिहून घे. 90 हा + 90 हा + चपटी. हा नाही भेटली ती तर कोरी वाढायची हातबट्टी, होय. खराब करायची आतली आतडी कातडी, काय सांगतो? आणि मग बघ 100% वगाडणार दार स्वर्गाची. सोपा सुटसुटीत फॉर्म्युला आहे, लिहून घे. म्हणजे भेटल? हा 100%. मी काय म्हणतो, बोल की म्हण. कालचे 100 रुपये उरलेले आहेत खिशात. अरे वा वा वा. मग चांगल्या कामाला उशीर कशाला? चला. आणि मग चल ये गाय चप राहू दे आता, चल. राहू दे बाहेर. चल चल उशीर कशाला? चल 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 वडे वडे पळ. मामा अरे रागिनी ये 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 ये. काय करताय? काय नाही ग, हे माझं मेडल ते पाहत होतो बघू. आणि हे पाहताना तुझी आठवण झाली. का बरं? काय नाही, तू पण अशीच मेडल मिळवतेस ना, म्हणून. काय चाललंय तुझं समाजकार्य? हो समाजकार्य चालूच आहे की, आता वृक्षारोपण चालू आहे हा. आणि बाकी MPSC आणि UPSC ची परीक्षेचा अभ्यास चालूच आहे. गुड गुड व्हेरी गुड. हो पण मला सांग, तू आज कशी काय आलीस? मामा आता कसं सांगू. अगं सांग, बिनधास्त बोल. अहो बाबा आहेत ना, माझं सारखं लग्न 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 म्हणून मागं लागलेत बघा. माग पण एक मुलगा आणला होता लग्न करण्यासाठी. अहो त्याला साधी गाडी पंक्चर झाल्यावर त्याची स्टेपनी बसवता येत नाही आणि डोक्याने टकला होता तो, आणि त्याशी लग्न कर म्हणून मागं लागले होते. आणि आता पण एक मुलगा पाहिला, एकदम कॉमेडी मंद आणि माकड पोरग आहे, एवढंसं पोरग आहे ते बुटकं, आणि त्या संग लग्न कर म्हणतात. ते गावचा पाटील आहे असं तसं, त्याला गावात कुत्र विचारत नाही. कोण म्हणते? दौलती? हा मी बघतो त्याला. माहितीये का, मला समाजकार्य करायचंय, मला तालुक्यात नाव करायचंय, मला परीक्षा आहे, मला अभ्यास करायचा आहे. पप्पा काहीच ऐकून घेत नाही माझं, सारखं मागं लागलेत बाबा. काही काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी बघतो काय करायचं ते. मामी कुठे आहे? अगं ती मंदिरात गेली, येईल आता. हा तू तू फ्रेश हो जा. हो चालते मामी, जा. थँक्यू. दौलती काय बघतो मी.